नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे आपल्या एमएसटी सिटी सिम्प्लिफाईड आपल्या या युट्यूब चॅनलवरती. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत संभाजीनगर औरंगाबाद इथले BHMS जे कॉलेज आहे त्याचं कॅप राऊंड 1चा कट ऑफ किती गेलाय. तर हे सगळे जे कट ऑफ आहे आपण सविस्तर कॅटेगरी वाईज बघणार आहोत. तर जसे की व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओमध्ये आपण पुढे जे मुद्दे डिस्कस करून घेऊ. तर चला पहिला म्हणजे आता 4 कॉलेज संभाजीनगर औरंगाबादमध्ये आहेत. तर ते 4 कॉलेज कोणते? ठीक आहे. तर ते त्याच्यामध्ये पहिला कॉलेज आहे फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. त्याच्यानंतर दुसरा कॉलेज आहे DKMM. ओके. त्याच्यानंतर तिसरा जे कॉलेज आहे ते आहे सायली चॅरिटेबल ट्रस्ट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. आणि जर नंतर जे चौथा कॉलेज आहे ते चौथं कॉलेज आहे श्री भगवान बाबा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. तर या हे चारही कॉलेजचे आपण सविस्तर कट ऑफ या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज. ओके. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर पहिला कॉलेज आहे फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. तर एक सेकंड हां ओके. तर साईडमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसत असतील. तर BHMS कॅप राऊंड 1चे कट ऑफ कसे गेले आहेत तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहिली कॅटेगरी आहे ओपन. ओपनचा मार्क गेले आहे कट ऑफ शेवटचा 282. ओके. फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीचे कट ऑफ मार्क्स होते 282. या प्रिव्हियस राऊंडची गोष्ट करतो आपण. ओके. त्याच्यानंतर दुसरा आहे ओबीसी. ओबीसीचा 275, SCचा 278, STचा 223, VJAचा 272, NTB1चा 272, NTCचा 265, NTDचा 277, SCBCचा 269 आणि इन्स्टिट्यूशन कोटा. ओके. इन्स्टिट्यूशन कोटाचा आहे 154 एवढे मार्क. तर हे आपण मार्क वाईज बघितलं आहे. ओके. तर पहिले एक सविस्तर मुद्दा समजून घ्या. आता तर जे विद्यार्थ्यांना सपोज रेंज आहे मार्कांची 190, 200, 210 त्या विद्यार्थ्यांनी काय करावं तर तुम्हाला सगळ्यात आवश्यक हे करणं म्हणजे जे प्रेफरन्स फॉर्म तुम्ही बनवणार आहे ते एकदम काळजीपूर्वक आणि व्यवस्थित बनवा. ठीक आहे. आता मी जे आता साईडमध्ये तुम्ही बघत असाल याच्यामध्ये ऑल इंडिया रँक आहे, SML आहे, कॅटेगरी रँक आहे, पण मी सध्या तुम्हाला मार्क वाईज कट ऑफ सांगितलं आहे. आता तुम्ही जेव्हा प्रेफरन्स लिस्ट बनवसाल तर प्रेफरन्स लिस्ट मार्क वाईज बनवू नका. कारण मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण हा मुद्दा वारंवार सांगितला आहे आणि अजून एक वेळा रिपीट करून घेते. ते म्हणजे की काय होते ना की आता सपोज ओपन कॅटेगरीचा मार्क आहे शेवटचा फर्स्ट डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये कट ऑफचा 282 मार्कवर शेवटचा मुलगा लागला होता. ओके. तर 282 मार्क घेणारे मुलं किती आहे भारतात आणि महाराष्ट्रात किती आहे? ओके. 25 लाख मुलं नीट देत आहे, स्टुडंट्स नीट देत आहे कॅन्डिडेट. तर त्याच्यामध्ये एका मार्कवर 10-10, 8-8 हजार मुलं आहेत. ठीक आहे. तर प्रेफरन्स फॉर्म बनवताना काय कन्सिडर करावं लागते? ऑल इंडिया रँक. आता जसं की इथं ओपनची ऑल इंडिया रँक आहे 4,95,284. ठीक आहे. तर ही जी ऑल इंडिया रँक आहे ना हे युनिक आहे. एका मुलाला एकच ऑल इंडिया रँक देण्यात आलेली आहे. तुम्ही सगळ्यात पहिले हे समजून घ्या. ओके. एका मुलाला एकच रँक देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर प्रेफरन्स फॉर्म बनवताना ऑल इंडिया रँक कन्सिडर करा. ओके. आणि तुम्हाला काही प्रेफरन्स फॉर्म बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि आमच्याकडून अगदी 999 मध्ये प्रेफरन्स लिस्ट बनवून घेऊ शकता. आमची प्रेफरन्स लिस्ट म्हणजे अशी आहे की एकदम ॲक्युरेट, एकदम सटीक की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे प्रेफरन्स वाईज, सिटी वाईज, टॉप कॉलेज, मार्क वाईज, कॅटेगरी वाईज, तर त्या सगळ्या मुद्द्यांना कन्सिडर करून आम्ही तुम्हाला एकदम परफेक्ट प्रेफरन्स लिस्ट बनवून देणार आहोत. चला व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालू, पुढचा आपण जे मुद्दा डिस्कस करून घेऊ. दुसरं जे कॉलेज आहे ते आहे श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संभाजीनगर औरंगाबाद. तर या कॉलेजचा जे कोड आहे ते आहे 4335 आणि इथे इंटेक कॅपॅसिटी आहे 100ची. ओके. आता इथं साईडमध्ये तुम्हाला दिसत असतील ओपनचा कट ऑफ. तिथं ओपनचा कट ऑफ किती गेला आहे 275. ओबीसीचा कट ऑफ 269, SCचा कट ऑफ 267, STचा कट ऑफ 210, VJAचा कट ऑफ 273, NTBचा कट ऑफ 255, NTCचा कट ऑफ 256, NTDचा कट ऑफ 273, SCBCचा कट ऑफ 264 आणि इन्स्टिट्यूशन कोटा त्याचा आहे 135. ठीक आहे. ओके. तिसरं जे कॉलेज आहे इथं ते कॉलेज आहे सायली चॅरिटेबल ट्रस्ट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. तर या कॉलेजचा जे कॉलेज कोड आहे ते आहे 4350 आणि जे इंटेक कॅपॅसिटी जी 100ची आहे. इथं कट ऑफ कसं आहे आता बघूया. आता प्रिव्हियस जे 2 कॉलेज आपण बघले त्याचं कधी ओपनचा आपण कधी एक रफ आयडिया धरू तर हॉस्टेलमध्ये ओपनचा आहे 282 मार्क कट ऑफ आणि श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा आहे 275. तर जवळपास कधी आपण कन्सिडर केलं तर 7 मार्काचा फरक आहे. खूप 1 मार्काचा फरक खूप जास्त होत आहे. ठीक आहे. तर कन्सिडर करताना प्रेफरन्स लिस्ट एकदम वाईसली, एकदम प्रॉपर आणि एकदम ॲक्युरेट भरा
आणि चला आता सायली चॅरिटेबल ट्रस्ट बघून घेऊ आपण. इथं ओपनचा कट ऑफ आहे 254. जवळपास त्या दोन कॉलेजच्या कंपॅरिझनमध्ये या कॉलेजचा सायलीचा कट ऑफ, सायली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा कट ऑफ जवळपास तुम्ही बघू शकता 15 ते 20 मार्क कमी केलेला आहे. ठीक आहे. ओबीसीचा 244, एससीचा 247, एसटीचा 185, व्हीजीएचा 253, एनटीबीचा 234, एनटीसीचा 248, एनटीडीचा 252, एससीबीसीचा 242, इन्स्टिट्यूशन कोटाचा 115. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक सविस्तर मुद्दा आपण डिस्कस करू की जे आता चौथा कॉलेज आहे ते आहे डीकेएमएस. तुम्ही कधी जैन कॅटेगरीने बिलॉंग करत असाल, तुमची जैन कॅटेगरी रिलिजनला काही तुम्ही बिलॉंग करत असाल, तुमचा धर्म कधी जैन असेल आणि तुमचे मार्क कधी कमी असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, डीकेएमएम बेस्ट कॉलेज आहे तुमच्यासाठी. बेस्ट कॉलेज. त्याला प्रेफरन्समध्ये ॲक्युरेट प्रॉपर जागी टाका. ठीक आहे. असं नाही की तुम्हाला तेच फर्स्ट चॉईस ठेवा. तुम्हाला कधी इतर कॉलेज कधी कन्सिडर करायचं असेल तुम्ही करू शकता, पण तुम्ही त्या कॉलेजला तुमची जैन कॅटेगरी असेल तर आवश्यक एकदम टाकू शकता. कारण की डीकेएमएम हे एक जे कॉलेज आहे ना, हे मायनॉरिटी कॉलेज आहे, जैन मायनॉरिटी कॉलेज आहे. आणि इथं तुम्ही आता कट ऑफ कधी बघताना साईडमध्ये बघा, इथं कॉलेजचा कोड बघून घेऊ. 4333 कॉलेजचा कोड आहे आणि इनटेक कॅपॅसिटी 100ची आहे. तर इथं ओपनचा जे ऑल इंडिया रँक आहे ते गेलं होतं 9,58,372. खूप कमी कट ऑफ गेला या कॉलेजचा जैन मायनॉरिटीसाठी. ओके. तर तुम्ही एकदम जैन कॅटेगरी तुमची असेल, जैन रिलिजन तुमचं असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट कॉलेज तुम्ही कमी मार्क असल्यावर हे कन्सिडर करू शकता. कारण की इथं मार्कचा कट ऑफ किती आहे? 168. खूप जास्तच कमी आहे कट ऑफ. ठीक आहे. आणि तुम्हाला कधी प्रेफरन्स लिस्ट बनवून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला एकदम चांगली प्रेफरन्स लिस्ट बनवून घेऊ. तुमचे जे काही डाऊट असतील ते सॉल्व्ह करून घेऊ. तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट डाऊन करू शकता. आमचा जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं कमेंट सेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला लिंक टाकेल. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता. आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. तुमचे जे इतर जे काही मुद्दे असतील आणि ज्या मुलांचं असं आहे की खूपच कमी मार्क आहे, ते आमची पेड काउन्सिलिंग घेऊन ॲक्युरेट आमच्याकडून सोल्युशन घेऊ शकता. कारण की कसं झालं आहे ना आता की खूप सारे विद्यार्थी असे आहे की खूपच जास्त कमी मार्क आहे त्यांना, आणि ते आम्हाला मेसेज करून विचारतात, सर हे एवढे मार्क आहे, कुठे कॉलेज लागेल का? आता रोज असे खूप सारे फोन येतात. प्रत्येक फोनला आम्ही असं आन्सर नाही करू शकत. तर तुम्हाला आवश्यक काय, तुम्हाला कधी एकदम जे असं कसं होतं आता तुम्ही समजून घ्या मुद्दा. आम्हाला कधी 100 कॉल रोजचे 100 कॉल कधी येत असतील, ते 100मधून कधी 10 मुलांनी पेड काउन्सिलिंग जॉईन केली तर आमचं जे फोकस असते ना ते असते की प्रायमरी फोकस जे असते त्याला आपण म्हणू, प्रथम आमचा जे फोकस असते ना ते असते ते 10 मुलं. त्या मुलांना एकदम प्रॉपर गायडन्स करणं हे आमचं कर्तव्य होऊन जाते. त्यांच्या कॉलला अर्ध्या रात्री रिस्पॉन्स करावा लागते. त्यांचे जे प्रश्न असतील त्यालाही सोल्युशन द्यावं लागते. त्यांना प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक कॉलेजचा इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कॉलेजचे इंटेक कॅपॅसिटी किती आहे, कोड काय आहे, कॉलेजला प्रिफरन्समध्ये कुठे ठेवायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी, लोकेशन. आता इथं कसं झालं आहे, काही कॉलेजांचं लोकेशन दाखवते. सपोज एक उदाहरण धरू, एक जालन्याचं कॉलेज आहे. जालन्याचं कॉलेज आता ते दाखवते की लोकेशन जालना, पण ॲक्च्युली जेव्हा त्याची लोकेशन आपण बघतो तर त्याची लोकेशन कुठे आहे, जालन्यापासून 50 किलोमीटर 70 किलोमीटर एवढ्या अंतरावर. तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग घेऊन या सगळ्या गोष्टीचं निवारण आणि सोल्युशन या आमच्या चॅनलवर तुम्ही करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की याच्यानंतर असेच प्रॉपर व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.